एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याचा थेट संबंध महाराष्ट्रातील 17 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि सुमारे 7 लाख पेन्शनधारकांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. गेल्या अनेक दशकांपासून आपण ऐकत आहोत की सरकारचे काम आणि 9 महिने थांब. पण आता ही म्हण इतिहास जमा होण्याची वेळ आली आहे. राज्याच्या वित्त विभागाने प्रशासकीय अनास्था आणि दिरंगाईवर सर्जिकल स्ट्राईक करत एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. एकीकडे महागाईचा भडका उडालेला असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे हक्काचे भत्ते आणि पेन्शनधारकांची पेन्शन फाईल्समध्ये अडकून पडत असेल तर ते केवळ प्रशासकीय चूक नाही तर स्पष्ट अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी वित्त विभागाने काढलेला हा विस्तृत आदेश कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळच्या संघर्षाचा मोठा विजय आहे. हा व्हिडिओ केवळ पाहू नका, तर यातील प्रत्येक तांत्रिक मुद्दा नीट समजून घ्या, कारण तुमच्या कष्टाचा एक एक रुपया या प्रक्रियेवर अवलंबून आहे. ही परिस्थिती का ओढवली? राज्याच्या सचिवालयापासून जिल्हा स्तरावरील कार्यालयांपर्यंत रेड टेपिझम म्हणजेच लालफीतशाहीचा कारभार चालतो. एखादा कर्मचारी वेतनवाढ, घरभाडे भत्ता किंवा फरक रकमेसाठी अर्ज करतो तेव्हा त्याची फाईल 10 ते 15 टेबलांवरून जाते आणि प्रत्येक ठिकाणी आठवडाभर पडून जाते. कर्मचारी संघटनांच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात 25,000हून अधिक पेन्शन प्रकरणे केवळ कागदपत्रांची कमतरता किंवा वरिष्ठांची सही नसल्याने प्रलंबित आहेत. वित्त विभागाच्या आढाव्यात धक्कादायक वास्तव समोर आले की अनेक विभागांकडे निधी उपलब्ध असूनही प्रक्रियेच्या जटिलतेमुळे कर्मचाऱ्यांना पैसे मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने सर्व विभाग प्रमुख HODs आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की फाईल प्रलंबित ठेवणे आता गुन्हा समजले जाईल. आदेशातील प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत. प्रथम, जबाबदारीचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. पूर्वी 1000 रुपयांच्या खर्चासाठी ही मंत्रालयाची परवानगी लागायची. आता ही मर्यादा वाढवून स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळे 90% फाईल्स मंत्रालयापर्यंत जाणारच नाहीत. दुसरे, साप्ताहिक आढावा अनिवार्य करण्यात आला आहे. प्रत्येक विभागाच्या सचिवांना दर शुक्रवारी किती फाईल्स निकाली निघाल्या याचा अहवाल मुख्य सचिवांना सादर करावा लागेल. तिसरे, दंडात्मक तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. विनाकारण फाईल अडवून धरणाऱ्या अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात म्हणजेच CR मध्ये तशी नोंद केली जाईल, ज्याचा थेट परिणाम त्याच्या बढतीवर होईल. पेन्शनधारकांसाठी विशेष तरतुदी अतिशय कौतुकास्पद आहेत. निवृत्तीच्या 6 महिने आधीच सेवा पुस्तिका अंतिम करण्याचे आदेश आहेत. निवृत्तीच्या दिवशी पेन्शन सुरू न झाल्यास संबंधित आस्थापना प्रमुखाला वैयक्तिक स्पष्टीकरण द्यावे लागेल. तांत्रिक कारणास्तव मुख्य पेन्शनला उशीर झाल्यास 100% तात्पुरती पेन्शन तात्काळ सुरू करण्याचे निर्देश आहेत. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांना वारस दाखल्यासाठी भटकावे लागू नये यासाठी नामनिर्देशन प्रक्रिया डिजिटल आणि सुलभ करण्यात आली आहे. तसेच ट्रेजरीकडून मंजुरी मिळताच 48 तासात रक्कम बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे. भत्ते आणि फरक रकमेच्या वितरणात क्रांती घडवणारे बदल. डिजिटल मंजुरीद्वारे फाईलवर डिजिटल स्वाक्षरीने काम चालणार आहे. 7व्या वेतन आयोगाचे हप्ते किंवा महागाई भत्त्याचा फरक याची गणना करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. वैद्यकीय देयके 5 लाखांपर्यंत विभाग स्तरावरच निकाली काढली जातील. पेपरलेस प्रशासनावर जोर. कर्मचाऱ्याला युनिक ID मिळेल, ज्याद्वारे मोबाईलवर फाईल कोणत्या टेबलावर किती दिवसांपासून आहे हे पाहता येईल. आक्षेप ईमेल किंवा मोबाईलवर थेट पाठवले जातील. सेवा पुस्तिका डिजिटल लॉकरमध्ये सुरक्षित राहील. सावधगिरी आणि अफवा निराकरण. सध्या 2 मोठ्या अफवा फिरत आहेत. पहिली, सरकार सर्व कर्मचाऱ्यांना एक रकमी 10 लाख रुपये देणार, ही पूर्णतः खोटी आहे. दुसरी, पेन्शनचे वय 58 वरून 60 किंवा 62 होणार. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय नाही. फक्त अधिकृत शासन निर्णय GR आणि वित्त विभागाच्या वेबसाईटवरच विश्वास ठेवा. हा निर्णय प्रशासकीय सुधारणांचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे वेळेत मिळाले तर ते अधिक जोमाने जनतेची सेवा करतील.